कालच एक डेटा आलाय की 95% जो आधी आला होता तो पुन्हा काल आला की 95% ज्या ईडी आणि सीबीआयच्या केसेस आणि अटक ज्यांना झालेली आहे हे सगळे विरोधी पक्षातल्या नेत्यांनाच झालेला आहे असा सरकारचा डेटा सांगतो। आणि तोच सरकारचा डेटा मागच्या वर्षी पार्लमेंटमध्येही सरकारने टेबल केला होता। त्याच्यामुळे काल अरविंद केजरीवालांची जी अटक झाली ही दुर्दैवी आहे आणि लोकतंत्र आणि लोकशाही ह्याचा मला विचाराल तर हा खून रोज या देशात होतोय, कारण स्वातंत्र्य हे राहिलंच नाही। आणि जी इमर्जन्सीचा विरोध भारतीय जनता पक्षाने केला ती इमर्जन्सी अनाउन्स्ड इमर्जन्सी होती। आता असं वाटायला लागलं की या देशामध्ये इमर्जन्सी आहे पण ती घोषित नाही, एवढंच त्याच्यातलं अंतर आहे। जो विरोधात बोलतो त्याच्यावर कुठली ना कुठली कारवाई होते। दुर्दैवाने भारताची हा जो इतिहास तुम्ही पाहिला तर या देशातल्या सगळ्या सुपुत्रांनी त्यांचा घाम रक्त आणि आयुष्य उभं करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि आज या जगामधली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे जग आपल्याकडे बघतं। आणि त्या ठिकाणी अनेक मुख्यमंत्री आणि विपक्ष म्हणजे विरोधी पक्षातल्या नेत्यांना ज्या पद्धतीने ईडी आणि सीबीआयच्या केसेस होत आहेत आणि ज्यांच्यावर आरोप झालेत त्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्ष घेतं आणि त्यांना क्लीन चिट देतं। असे काश्मीर टू कन्याकुमारी किती डेटा तुम्हाला दाखवू, पण मला वाटत नाही हा योगायोग आहे। इलेक्टोरल बॉन्ड्स ज्याबद्दल इतकी बदनामी आणि भ्रष्टाचार उघडकीस होत होता म्हणूनच अरविंदजींना जी अटक झाली असं असावं अशी समाजामध्ये चर्चा दबदबत्या आवाजात होताना माझ्या कानावर रोज येते। कशाच्या न्यूज 18 त्यांनी असा आरोप केलेला आहे महाराष्ट्रामध्ये मुलीच्या प्रेमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला तर पुत्र प्रेमासाठी शिवसेना पक्ष फुटला। हा किती प्रेमाचा आरोप आहे बघा। आधी जेव्हा ते यायचे तेव्हा आम्हाला नॅचरली करप्ट पार्टी म्हणजे फक्त भ्रष्टाचाराबद्दल आमच्याबद्दल बोलते। आता आम्हाला भ्रष्टाचारामधून मुक्त केल्याबद्दल मी त्यांचे विनम्रपणे आभार मानते। आणि जो कोणी साधारणपणे एका कुटुंबातला माणूस असतो ना ते मी आता आई आहे हो, माझी पण जीव माझ्या मुलांमध्ये अडकतो ना, त्याच्यात काय चुकतो, काही गुन्हा नाहीये। भ्रष्टाचारापेक्षा मुली आणि मुलावर प्रेम असणं ही काही देशाची सेवा मध्ये त्याच्यामध्ये काही मीठ टाकायचं काम नाही। बघा ना, इमर्जन्सीचाच भाग आहे ना काँग्रेसचे अकाउंट्स गोठवणे, त्याच्यानंतर ज्या पद्धतीने ईडी सीबीआयचा गैरवापर, एजन्सीज अतिशय चांगल्या आहेत पण एजन्सीजवर अदृश्य शक्ती जे प्रेशर टाकते हे चुकीचं आहे। जे इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडीचे सगळे लोक चांगले आहेत, ऑफिसर्स चांगले, ते त्यांचं काम करतात पण अदृश्य शक्ती त्यांच्यावर इतकं प्रेशर टाकते की बिचारे करतील काय, पापी पेट का सवाल आहे आणि नोकरी का सवाल, काय करतील बिचारे। त्याच्यामुळे ते अंडर प्रेशर। विरोधी पक्षांनी तर त्यांच्या विरोधात काही बोलायचंच नाही आणि बोललं तर जेल नाही तर प्रवेश, तिसरा मार्गच या देशात राहिलेला नाही। दुर्दैव आहे की भारताच्या संविधानात आणि लोकशाहीचा अपमान सातत्याने हे सत्तेतले लोक आज करतात। काही भ्रष्टाचाराच्या विरोधात अरविंद केजरीवाल उभे राहिले होते मात्र त्यांनाच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली। येणारा काळ हा सगळा निवडणुकीचा आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही अटक होणं मुद्दामून निवडणुकीच्या आधी केलेला हा सगळा डाव आहे असं वाटतं। अर्थातच इलेक्टोरल बॉन्ड्स हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आणि क्विट प्रो को हे माझे शब्द नाहीये, हे माननीय सुप्रीम कोर्टाचे शब्द आहेत, माझे नाहीत। क्विट प्रो को याचा अर्थ काय की मी तुम्हाला काहीतरी दिला याच्यासाठी तुम्ही आम्हाला काहीतरी देता, ज्याला तुमच्या माझ्या साध्या सोप्या शब्दामध्ये भ्रष्टाचार म्हणतात। हे मी म्हणत नाहीये, हे माननीय सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर आणि कॉमेंट्स मध्ये आलेलं आहे। आता एवढं सगळं इलेक्टोरल बॉन्ड्सचं चालू असताना चेंजिंग द गोल पोस्ट पटकन त्यांना अरविंद केजरीवालांची अटक होते, याचा अर्थ काय? रोहित पवारांना आणि युगेंद्र पवारांना सुरक्षा मागवली, नेमकं काय होते सातत्यानं त्याबद्दल? माझी गेले काही दिवस मी बघते की रोहित आणि युगेंद्र हे दोघंही प्रचार करतायत
नंदा वहिनी करतायत, अनेक लोक, आणि प्रत्येक इलेक्शनलाच करतात. आमच्या कुटुंबात हे काही नवीन नाही. आमच्या कुटुंबात आमच्या संघटनेतले कुटुंब आणि घरातलं कुटुंब हे सगळे एकच आहे आणि सगळे एकत्र मिळून एकामेकाचा प्रचार सगळेच करतात. आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने युगेंद्र पहिल्यांदा माझा प्रचार करतोय, आता म्हणजे इतके वर्ष तो माझ्या मागच्या इलेक्शनला परदेशी शिकत होता, तो आला आणि वारंवार तो बाहेर गेल्यावर प्रचाराला, आणि तो अतिशय संविधानाच्या चौकटीमध्ये राहून अतिशय शांततेच्या मार्गाने तो प्रचार मुलगा करतोय. तो प्रचार करताना दरवेळी त्यालाच कसा घेराव घातला जातो. परवा त्यालाच घेराव घालून जाब, आणि तुमच्या चॅनलवरनं तर मला बातमी कळली, मी पुरंदरला प्रचार करत होते, तो बारामतीत प्रचार करत होता, आणि त्याची एक क्लिप काढणं, त्याला घेराव घालणं, काय संबंध त्याचा. जाब विचारायचा असेल तर मला विचारा ना. लोक इलेक्शन मी लढते, माझा रस्ता अडवा, मला घेराव घाला, माझा काही प्रॉब्लेम नाहीये. मी देईल ना, मी सक्षम आहे उत्तर द्यायला. आमच्या घरातल्या मुलांवर ज्या पद्धतीने घेराव घालणं आणि हे सगळं होत आहे हे दुर्दैवी हो. असं कधी झालं नाही आणि मला काळजी वाटते. शेवटी आईचं मन काय असतं की नाही. तर आमची घरातली लेकरं फक्त माझी नाही, तुमच्या सगळ्यांची लेकरं माझी नाही आहे. मध्ये हर्षवर्धन भाऊंवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा मी बोलले होते, कारण का मी या भागाची लोकप्रतिनिधी आहे. गुंडागर्दी नाही चलेगी इस राज्य में. आणि शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. ह्याच्यात असं कधी पाहिले आपण? आणि कशासाठी या पोरांना हे होतंय. म्हणून मी पत्र लिहिलं पोलिसांना की बाबा हे काय चाललंय, कुठून काय होतंय. आणि पोलिसांकडून मला इनपुट्स आले, काय मलाही काळजी त्याच्यामुळे वाटली. आधी मला वाटलं आमची पोरं घट्ट आहेत, लढतील, काय प्रॉब्लेम नाही. जेव्हा पोलिसांकडून स्वतःहून माझ्याकडे इनपुट्स आले तेव्हा मला काळजी वाटली. मी माझ्या बहीण वहिनी कुणाला सांगत पण बसले नाही, कारण का त्यांना पण त्याच्या पोराची काळजी आहे का नाही. मी फॅमिलीत कुणाशीच बोलले नाही. मी पहिलं सगळी पोलिसांकडून पण माहिती घेतली आणि त्याच्यानंतर मी पत्र लिहिलं. युगेंद्र पवार सॉफ्ट टार्गेट असल्यामुळे त्यांच्यावरती अशा पद्धतीनं. आता याचं उत्तर तुम्ही पोलिसांना विचारा, मी कसं करणार. पण बारामतीमध्ये किंवा लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने युगेंद्र पवार, रोहित पवार, अनेक असे संघटनेतले आमचे सहकारी पदाधिकारी हे सगळे प्रचार करतायत. आम्ही कुठलाही नियम तोडला नाही आणि तोडणारही नाही. आमची संस्कृतीच नाही. आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. कसं आम्ही कधी करू. इतक्या वर्षात केलं नाही, आता का करू. पण ज्या पद्धतीने त्या मुलांवर अटॅक होतोय हा म्हणजे मलासाठी वैयक्तिक शॉकिंग होतं आणि दुर्दैवी आहे. कारण का फक्त युगेंद्र पवार तो आमचा मुलगा म्हणून नाही, पण बारामतीचं नाव राज्यामध्ये अभिमानाने आम्ही देशात सांगतो. मला देशातून खासदारांचे फोन आले की असं काय झालं. कारण का जसे आमचे सगळ्यांची वैयक्तिक चांगले संबंध आहेत तसे श्रीनिवास दादा आणि वहिनींचे माझ्या बऱ्याच फ्रेंड सर्कलची संबंध आहेत. त्यामुळे पटकन ते म्हणले अरे श्रीनिवास की बेटे को क्या हुआ, ये कैसे हो गया. किती लोकांचे मला दिल्लीवरनं पण फोन आले आणि सगळ्याच पक्षाचे, फक्त आमच्या पक्षाचे नाही किंवा आमच्या आघाडीचे नाही, बाकीच्या पक्षाचे. कारण का ही आमची संस्कृती नाही हे सगळ्यांना माहिती आहे. लोकशाहीच्या मार्गाने प्रत्येकाला या देशामध्ये प्रचार करायचा अधिकार आहे. 35 वर्षामध्ये कधीही न बोलणारे, परंतु आता राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनिवास पवार यांनी आपल्या मनातली असणारी खतखत बोलून दाखवली. खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी टीका केली. त्यांनी कुणावर टीका नाही केलेली. त्यांनी कुणावर तुम्ही त्यांचं भाषण ऐका, तुमच्याच चॅनलवर मी पहिल्यांदा ऐकलं. पूर्ण भाषण ऐका. श्रीनिवास पवारांनी वैयक्तिक कुणावरही टीका केलेली नाही. प्लीज भाषण ऐका, माझी विनम्र विनंती आहे. तुमचीच कॉपी माझ्याकडे ती मी परत पाठवते तुम्हाला. पूर्ण भाषण ऐका. त्यांनी कुणावरही वैयक्तिक टीका केलेली नाही. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेपूर्वी 2 घटना घडल्या. 8 वेळा त्यांना नोटीस दिलं होतं आणि दिल्ली हायकोर्टानं जामीन रिजेक्ट केल्याच्या नंतर त्यांना अटक झाली. हायकोर्टानं जामीन रिजेक्ट केल्याच्या नंतर अटक झालेली असताना मग हा आरोप करणं बरोबर आहे का की विरोधी पक्षाला टार्गेट केलं जातं. अर्थातच हायकोर्टानं जामीन रिजेक्ट केला. मान्य आहे ना मला तुमचं म्हणणं, अगदी बरोबर आहे सर, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण आरोप काय तो तर आधी सिद्ध करा. माझं म्हणणं आहे आरोप संजय सिंगला अटक झाली आहे. तुम्ही माहिती काढली आहे कधी संजय सिंगचा गुन्हा काय. प्लीज माहिती काढा सर. माहिती नसेल तर मी आपल्याला पाठवते. अनिल देशमुखांना कोर्टासमोर जी कागदपत्र गेली त्याच्यावरून हायकोर्टानं जामीन रिजेक्ट केला आणि मग अटक झाली. मग कोर्ट बायस आहे असं म्हणायचं. कोर्ट बायस आहे असं मी म्हणत नाहीये सर. तुमचं अगदी बरोबर आहे. पण या देशामध्ये सुप्रीम कोर्ट आहे.
हा देश कुणाच्या मनमानेनी चालत नाही, हा देश संविधानाने चालतो. त्याच्यामुळे अनिल देशमुखांचं उदाहरण बघा. ज्यांना तुम्ही डिफेंड करताय त्यांनी 100 कोटी रुपयाचा आरोप अनिल देशमुखांवर केला. आता FIR मध्ये किती आहे? 1 कोटी रुपयाचा. आणि बदलीचा गुन्हा नाहीये त्याच्यामध्ये. 2012 साली 1 कोटी रुपये त्यांच्याकडे आले. याच्यासाठी अनिल देशमुख 1.5 वर्ष कोर्टात जाऊन आले. आणखीन एक तुम्हाला उदाहरण देते ज्यांना तुम्ही डिफेंड करताय त्यांचं. त्यांनी अशोक चव्हाणांनी, मी पार्लमेंटमध्ये भारतीय जनता पक्षाचे निशिकांत दुबे नावाचे झारखंडचे MP आहेत, मी स्वतः त्यांच्यावर युक्तिवाद केलेला आहे, ऑन रेकॉर्ड आहे. 11:14 शुक्रवार होता, पार्लमेंटमध्ये डिबेट सुरू झाला. झारखंडचे गोड्डा नावाचा मतदारसंघ आहे. निशिकांत दुबे भारतीय जनता पक्षाचे हाय परफॉर्मिंग MP आहेत. त्यांनी आरोप केला की अशोक चव्हाणांनी पैसे खाल्ले. मी म्हणत नाहीये, निशिकांत दुबे, गोड्डा, झारखंड, भारतीय जनता पार्टी, की पैसे कोणी खाल्ले तर अशोक चव्हाणांनी खाल्ले. काय करून खाल्ले तर ज्या वीर पत्नी आहेत, ज्या सगळ्या सैनिकांनी स्वतः लढले आणि या देशासाठी शहीद झाले, त्यांची जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये पैसे कोणी खाल्ले तर अशोक चव्हाणांनी. ते म्हणतायत, मी नाही. मी इथून उभी राहिले आणि म्हणाले की सर आपके कहाँ है डॉक्युमेंट्स, आप कैसे ऐसे अशोक जी के खिलाफ बोल सकते हो. ही झाला शुक्रवारचा युद्धवाद. शनिवार रविवार गेला, सोमवारी त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला, मंगळवारी त्यांनी फॉर्म भरला आणि बुधवारी 6 वर्षासाठी ते भारतीय जनता पक्षाचे खासदार झाले आणि त्यांचा सन्मान झाला. त्याच्यामुळे इधर निशिकांत दुबेनी खोटं बोलणं बंद करावं किंवा अशोक चव्हाणांनी आम्हाला उत्तर द्यावं की त्यांच्यावर आरोप खरे होते का खोटे होते. कारण का आय एम कन्फ्युज्ड अँड ॲज अ सिटीजन, मी एक नागरिक आहे, एक महिला, महाराष्ट्रातली, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री जे होते, एवढे मोठे त्यांचे वडील होते, त्यांना विचारते अतिशय प्रांजळपणे माझ्या अधिकारामध्ये की अशोक चव्हाणांनी आदर्श घोटाळा केला का नाही केला. त्याच्यामुळे अशी, आणि किती तुम्हाला जरा वेळ असेल तर अर्धा तास आपण बसूया. मी तुम्हाला काश्मीर टू कन्याकुमारी कुठल्या राज्यातून कुठे गेले, इलेक्टोरल बॉन्ड्स, लांब कशाला जायचं. इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये गेमिंगची एक कंपनी आहे, त्या गेमिंगच्या कंपनीचा टर्नओव्हर 500 कोटी आहे. 500 कोटीचा माणूस 1300 कोटीचा इलेक्टोरल बॉन्ड्स कसे घेऊ शकतो. इट्स अन इंटरेस्टिंग क्वेश्चन. मेघा मोठी इन्फ्रास्ट्रक्चरची कंपनी आहे, त्यांची आंध्र प्रदेशमध्ये, त्यांनी 1000 कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड्स दिले. मेघाला सगळ्यात जास्त कॉन्ट्रॅक्ट कोणी दिले तर केंद्र सरकारने दिलं, असं मी म्हणत नाहीये, पार्लमेंटचा डेटा सांगतोय. माझ्याकडे एक लिस्ट आहे अशी किती लोकांची ज्याला क्विट प्रो को, आणि मी म्हणत नाहीये ज्या कोर्टावर तुमचा विश्वास आहे त्याच कोर्टावर माझा विश्वास आहे, त्यामुळे आपला विश्वास सेम आहे. त्याच सुप्रीम कोर्टाच्या हायेस्ट बेंच ज्याच्यात CJI आहेत, त्यांनी शब्द वापरला क्विट प्रो को. साध्या भाषेत क्विट प्रो को म्हणजे मी तुम्हाला काहीतरी दिलं, त्याच्या बदल्यात तुम्ही मला दिलं. याला सोप्या भाषेत, म्हणजे माझ्या मुलीला, लहान मुलीला समजायचं झालं, त्याला सोप्या भाषेत भ्रष्टाचार म्हणतात. की मी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिला, त्याचा तुम्ही मला इलेक्टोरल बॉन्ड, सिंपल लँग्वेज इज भ्रष्टाचार. त्याच्यामुळे ह्या भ्रष्टाचार हा मी म्हणत नाहीये दादा, अशोक चव्हाणांवर मी आरोप नाही केले, मी इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये गफलाय मी काहीच म्हणत नाहीये. मी फक्त कोर्ट आणि भारतीय जनता पक्ष काय म्हणले हेच अतिशय प्रांजळपणे, कारण का मला एवढं हे फायनान्स समजत नाही, तर मला कोणीतरी समजून सांगावं, एवढीच माझी माफक अपेक्षा भारतीय जनता पक्षाकडे अतिशय विनम्रपणे. राहुल गांधी असतील, अखिलेश यादव असतील, पक्ष कोर्टात का जात नाही. इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्स असेल, आम्ही जाणारच आहे. पुढे आणताय याच्यामध्ये आम्ही नाही आणत आहे दादा, आम्ही नाही जाते दादा, आम्ही नाही इलेक्टोरल बॉन्ड्सचं केलंय. इलेक्टोरल बॉन्डचा क्विट प्रोकोचा आरोप मी नाही दादा केला, तो सुप्रीम कोर्टातून क्विट प्रोको आलाय. मी तुम्हाला धनंजय चंद्र त्याच्यातच तर बाहेर आलं, नाही तर बाहेर कसं आलं असतं. कोणीतरी कोर्टात गेलं म्हणून तर माहिती आली, कारण का RTI मध्ये इलेक्टोरल बॉन्ड्स वॉज नॉट ओपन. PM केअर फंड ती पण केस चालली आहे, इट इज नॉट अंडर RTI. त्याच्यामुळे पैसे कुठे गेले हे मला एकटीला नाही, या देश जानना चाहता है की मेघाला पैसे कसे मिळाले. आणि क्विट प्रोको माझा शब्द नाही, माननीय चंद्रचूड साहेबांनी प्रश्न वापरलाय. माननीय सुप्रीम कोर्टची ऑर्डर म्हणते क्विट प्रोको, मी थोडी म्हणते. मी जे तुमच्या चॅनलवर वाचते, तुमच्या वर्तमानपत्रात लिहिते, ते मी फक्त माझ्या भाषणात बोलते. आणि मी जे बोलते त्याचा सगळ्याचा एव्हिडन्स माझ्याकडे असतो, कारण का मी कधी खोटे आरोप कुणावर करत नाही, त्या भानगडीत मी पडत नाही. कारण का मी कुणाला 5 पैशाचा चहा पेले नाही, न मी कुणाला पाजत नाही.
काही राहुल गांधी अखिलेश यादव यांनी ट्विट करून आपला सपोर्ट केलेला आहे. आपण देखील इंडिया अलायन्समध्येच आहोत. आपला पाठिंबा कसा असणार आहे? माझं ट्विटर मी काल रात्रीच केलं. कार्यकर्त्यांना आता पोलीस ताब्यात घेत आहेत, गाडीत बसवत आहेत, त्यांना अटक करण्याची धमकी देत आहेत. कारण काही दडपशाही चालली आहे देशामध्ये. इट इज अन अनसेड इमर्जन्सी. इट इज अन अनसेड इमर्जन्सी. इमर्जन्सीमध्ये अशाच अटक्या होत होत्या. मला पण झाली तर काय आश्चर्य वाटून घेऊ नका. मला कशासाठी निलंबन केलं पार्लमेंटमध्ये? कांद्याला भाव मागितला म्हणून. ही माझी चूक. जर कांद्याला भाव मागण्यासाठी आम्हाला पार्लमेंटमधून जर करत असाल निलंबन, तर मला हे निलंबन नाही, फाशी दिली तरी चालेल. कारण का या देशाच्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यासाठी मी लढते आणि त्याच्यासाठी लढणं या देशात जर पाप असेल तर मला फाशी दिली तरी चालेल. मी या राज्यातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांसाठी आणि अन्यायाच्या विरोधात, भ्रष्टाचाराच्या विरोधात मी लढत राहणार. काही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आपण संग्राम थोपटे असतील किंवा त्यांचे वडील आपल्याबरोबर आले, परंतु महायुतीचे घटक पक्ष असणारे विजय शिवतारे तिथं जाऊन मिठाचा खाडा टाकायचा प्रयत्न करतात की म्हणतात आम्हाला बारामतीतनं पवार नकोच. पवारांचा काय बारामती सातबारा त्यांनी दिलेला नाही, दुसरा उमेदवार हवा. ही लोकशाही आहे. प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. तुम्ही पण इलेक्शन लढू शकता लोकसभेचं. वाय नॉट? लोकशाही आहे यार. लढलो, क्या प्रॉब्लेम आहे? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मन मोकळं करायचा अधिकार आहे. अरे विरोधक पण दिलदार पाहिजे ना. हे आमच्यावरचे संस्कार आहेत चव्हाण साहेबांचे. आम्ही फक्त चव्हाण साहेबांचा फोटो नाही, दिलसे आहे सब. हमारे खून में चव्हाण साहेब आहे. तुम्ही हर्षवर्धन भाऊंसाठी उभा राहिला. हो, ही लोकशाही आहे. हर्षवर्धन भाऊ तुमचे आभार मानणार आहेत. कशाला आभार मानायचे? मोठ्या भावांनी कधी आभार मानायचे नसतात. भाऊ तुम्हाला निवडणुकीत आभार मानणार. ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, कर्तृत्वानी मोठे आहेत. त्याच्यामुळे माझ्या आईनी ना माझ्यावर खूप वेगळे आणि चांगले मध्यमवर्गीय मराठी संस्कार केलेत. आपल्यापेक्षा वयाने जो मोठा असतो ना, 6 महिन्यांनी असला तरी त्याचा सन्मान करायचे संस्कार माझ्या आईनी माझ्यावर केलेत. आणि आयुष्यात आणखीन एक संस्कार माझ्या आईनी केलाय की आयुष्यात 2 पैशाचं पण किंवा 2 मिनिटाचं पण काम कोणीतरी आपल्यासाठी किंवा मदत, सहकार्य, आशीर्वाद दिला असेल ना, तो आयुष्यभर लक्षात ठेव सुप्रिया. हे माझ्या आईचे माझ्यावर केलेले संस्कार आहेत. थोडासा वेगळा होता. मतपेटीतून आभार मानणार आहेत असं मला. आता त्याचं उत्तर मी कसं देणार? काही आंबेगावमध्ये रोहित पवारांनी आज सकाळी पीसी घेत आंबेगावमध्ये एक आदिवासी आश्रम शाळा आहे. ते 46 रुपये लिटरचं दूध, 180 रुपयाचं दूध जे आहे ते 146 रुपये लिटरनी विकलं गेलेलं आहे, असा गंभीर आरोप केला. माय गॉड. 80 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार. व्हॉट? हा यावर नाही, हा खूप सिरियस आरोप आहे. जर रोहितनी केला असेल तो खूप गंभीर आरोप आहे. मला असं वाटतं त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि या पश्चिम महाराष्ट्रामधल्या ज्या दूध डेअरी आहेत त्या देखील हा हे धक्कादायक आहे. म्हणजे जर खरं असलं तर मला वाटतं हे प्रचंड वेदना देणारी गोष्ट आहे. एकूण 11 फाईल्स ओपन करणार आहेत असं रोहित पवार म्हणतात. त्यातल्या 2 फाईल्स त्यांनी केल्या, शिवसेना आणि असे 9 म्हणजे सरकार भ्रष्टाचारी असं वाटतं. नाही आहे. मी म्हणत नाही आहे, केंद्र कोर्ट म्हणतंय. आता जे सरकार आहे ते भ्रष्टाचारी आहे मी म्हणायची गरजच नाहीये. मला कोणी सांगितलं सरकार भ्रष्टाचारी आहे? सुप्रीम कोर्टाने सांगितलं. क्विट प्रो को माझा शब्द नाहीये. क्विट प्रो को माननीय सुप्रीम कोर्टाचा शब्द आहे. त्याच्यामुळे केंद्र सरकारवर आणि जे सत्तेमध्ये आज बसलेले आहेत त्यांचा भ्रष्टाचाराचा आरोप मी कधीच केलेला नाही. माझी सगळी भाषणं काढून बघा. जे कोर्ट सांगतं त्याच्यावर मी विश्वास ठेवून बोलते. त्यामुळे आजपर्यंत मी एकही किंवा तुमच्या चॅनलवर जे येतं किंवा वर्तमानपत्रात येतं तेवढंच मी सांगते. मी माझ्याकडे काय मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी नाही इन्फॉर्मेशन आणि मी सत्यमेव जे आहे ते. ह्या गोष्टी होतातच आहे वारंवार. पण या देशामध्ये आजही असे लोक आहेत जे स्वाभिमानी आहेत आणि न घाबरणारे खूप लोक आहेत या देशात. अनेक लोक बिचारे घाबरतात, त्याच्यात पण काही चूक नाही. त्याच्यात शेवटी त्यांची पण फॅमिली असते, मुलं वगैरे असतात. त्याच्यामुळे लोकांना वाटते भीती. त्याच्यात काही कमीपणा नाही. कारण का त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला काय माहिती. अदृश्य शक्तीची भीती दाखवते ना, प्रॉब्लेमच्या नेहमी मुळाशी गेलं पाहिजे. बघा आपण शेतकरी आहे, तुम्ही पण शेतकरी आहात ना. जेव्हा झाडाला कीड लागते तेव्हा वरवर नाही आपण करत, आपण मुळापासून ती कीड काढतो. त्यामुळे वरवर ज्यांना जे भीती दाखवते त्यांच्यासाठी कशाला, जी अदृश्य शक्ती त्याच्या मागे आहे ना, जी दिल्लीवरनं महाराष्ट्राचा अपमान करते, महाराष्ट्राचं महत्व कमी करते, त्या अदृश्य शक्तीची आपण लढलं पाहिजे आणि ती थांबली पाहिजे.
कारण का आज माननीय मुख्यमंत्रीच म्हणतात ना, आज राज्यात जे चाललंय ते अदृश्य शक्ती करते. कोणी अदृश्य शक्ती मला माहिती नाही, पण ती शक्ती करते हे सरकारच कबुली देते. आता बघा, ही भावना तुमच्या मनातच येते ना, माझं उत्तर तुमच्या प्रश्नातच आहे. काही निलेश लंके असतील, बजरंग सोनवणे असतील, यांनी साहेबांची साथ सोडली होती, मात्र आता परत ते येत आहेत. असे अनेक नेते परतीच्या वाटेवर असावेत असं तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतं आदरणीय जयंतराव ह्याच्यावर सविस्तर बोललेले आहेत, त्याच्यामुळे वेगळं मला काही त्याच्यावर बोलायची आत्ता तरी या क्षणी मला आवश्यकता वाटत नाही. श्रीनिवास पवार यांनी परवाचं भाषण तर तुम्ही पाहिलं असेल, सुज्ञ बारामतीकरांचे विचार असं नावाने एक पत्र व्हायरल झालं. त्याच्यामध्ये असं शर्मिला वहिनी असतील किंवा योगेंद्र पवार असतील यांच्या राजकीय महत्वाकांक्षी पोटी ते असं बोलतात असं म्हटलं. माझं म्हणणं आहे की कुणालाही महत्वाकांक्षा असणं, कुणालाही, म्हणजे तुम्हाला आम्हाला काय चूक. उद्या मला वाटलं की मला एबीपी माझाचं चीफ एडिटर व्हायचंय, व्हॉट इज रॉंग इन इट यार. की लोकशाही आमच्याकडून, तर राजीव खांडेकरांना वाईट वाटायची काय गरज, तर ते आहेत ना. पण माझी महत्वाकांक्षा असेल तर त्याच्यात गैर काय. जर टॅलेंट असेल तर घे, नसेल टॅलेंट तर मला राजीव खांडेकरची जागा मिळणार नाही, असंही होऊ शकतं ना. त्याच्यामुळे समजा अगदी आपण धरून चालूया की युगेंद्र आणि शर्मिला वहिनींना इच्छा आहे, व्हॉट इज रॉंग. ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये एवढा पण अधिकार नाही त्यांना. अरे ऐसा थोडी होता है. येस, पूछो. अरे मिळालंच नाहीये. मी भाषण करून करून किती दिवस मी प्रत्येक, काल भोरला पण मी हेच बोलले. ये फुल भ्रष्ट जुमला पार्टी आहे बॉस. ये फुल जुमलेबाज. पैसे आले का? दुधाला पैसे वाढून त्यांना मिळाले का? नाही मिळाले. सोयाबीनला भाव मिळाला का? नाही मिळाला. साखरेला इथेनॉल पॉलिसी फुल यू टर्न केलाय, पूर्ण यू टर्न आहे इथेनॉल पॉलिसीवर. प्रॉब्लेम तो झालाय. काही उदयनराजे महायुतीमध्ये असून त्यांचं सीट जाहीर झालेलं नाहीये, त्यांना देखील दिल्लीच्या वाऱ्या करायला लागत आहेत. तुम्ही कसं बघताय साताऱ्याच्या सीटवर? मला असं वाटतं उदयनराजे 2 वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार होऊन गेलेले, त्यांचा आणि त्यांच्या गादीचा आम्ही नेहमीच मान सन्मानच केलेला आहे. आणि आता ते एका वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करतायत, तर तो त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.